लोहारा येथे दुकान व घरफोडी अशा 7 ते 8 ठिकाणी धाडसी चोरी। लोहारा तालुका पाचोरा येथे आज सकाळी 4 वाजेच्या सुमारास मेडिकल, कृषी केंद्र, इलेक्ट्रिक दुकान व काही घर फोडून अंदाजे 10 ते 12 लाख रुपये चोरी झाल्याचा अंदाज वर्तवले जात आहे। परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले असून चोर इको गाडीने आल्याचा व्हिडिओ हाती आला असून आरोपी पकडण्याची पोलीस प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे। चोरांचा शोध घेण्यासाठी श्वान पथक सुद्धा दाखल झालं असून चोरांचा मार्ग दाखवण्यास श्वान पथक अपयशी ठरलं आहे। तसेच जळगाव येथील ठसे तज्ज्ञ यांनी सुद्धा भेट दिली होती, परंतु हाती काहीच लागलं नसल्याचं सांगण्यात आलं। कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाशजी काळे साहेब पिंपळगाव हरीश्वर पोलीस स्टेशनला रुजू झाले तेव्हापासून गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढले आहे। तसेच कुऱ्हाड येथील शेतकऱ्यांचे पशुधन चोरीचा गुन्हा नुकताच उघड झाला असून आरोपी पकडण्यात पिंपळगाव हरीश्वर पोलिसांना यश आले आहे। सुज्ञ नागरिकांकडून पिंपळगाव हरीश्वर पोलिसांचे कौतुक केले जात आहे। लोहारा परिसरात पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। बातमी हाती आली तेव्हा गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असून तपासात काय निष्पन्न होतं याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागून आहे। फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नाही असे धरतात ते स्टँडवर फिरतात, वाचतात बोर्ड वाचून घेतात मग काम करतात। पोलीस येऊन राहिलं सर तेवढे याच्यात हां कितीचा टाईम होईल तो नंतर कॉल होतो। बरं टाईम आहे ना 4:30। राजू म्हणे आप्पा 4 वाजे लोक होतं त्यानं 4 ते आपलं 4 सव्वा 4 CCTV फोडून टाकला त्यानं, म्हणजे त्याच्या घरी मोबाईल मध्ये पाहिला नाही त्यानं, ते टीव्ही अर्ध्यातून गायब होऊन गेला। काय करू मग तिकडे झाले रे आम्हाला फोन करते तिकडे पाहिजे ना दिवार काय पोहोचलो हां मग त्याचं असेल ना ते तेवढं। शेताचा आवाज बी आला नाही झाला कोणाला भर आंबट शेताची साथ घेते सागाचा आवाज कसा घुमता येईल कुराटपणीचा कवळा आवाज उठत झाला साग कसे येत होते। चांगले उच्चपुरे बनला आणि चिजूरपूर 3 जण आहे ते काही एक गाडी ते गावून रेडी एक रेडी ठेवतात आणि ते डायरेक्ट पळायला चौकात कोणी त्याला डर घेऊन जायचं पोलीस लोक आता त्याच्यावरून चेक करते पोलीस केस करा, पोलीस आणला आता शूटिंग करून पाठवून तुला लगेच अजून गीतेकडे अजून अरे तो चौथा गाडी उभा आहे कसं बघ तो 4 झाले 4 बरोबर आहे। ड्रायव्हर रेडी राहतो गाडी बरोबर ना, तो उतरला पा चौथा आहे आता उचपावता वाटतं ते सर।
इकडे धुवा नको ना धुवायचा असेल तर तिकडे तिथे धुवा नव्हा ते टाइम का 4:30 आप्पा इकडे करा अंगोळ ते रिकाम आहे रेकॉर्डिंग केली करून दादा लॉक तोडलं का सेंटर लॉक होता का राजू सेंटर लॉकच असेल आपण 4 जण लागतात तरी सेंटर लॉक आहे का राजू म्हणून साहेब फिरले का तुम्ही याला तुमचा नाही ना परत नाही गेली परत तिकडे नाही घालले 4 जण आहे भाऊ 4 नाही कटर कुटर सगळं चलन गॅस कटर भेटत आपा हो 2 जण राहील तुम्ही या इकडे 1 जण इकडे या ना फुल चार्जिंग पॉवर बँक केलंय नमस्कार, माझं नाव आहे सारिका मोबाईल अँड फर्निचर नावाने एक शॉप आहे. त्या शॉपची रात्री म्हणजे 9-9:30 वाजता आम्ही नित्यनेमाने दुकान बंद करून घरी गेले. त्यावेळेस जेव्हा सकाळी मी आलो, जेव्हा माहिती पडलं त्यावेळेस आमचं दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडलेलं होतं. तर जवळपास भरपूर नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये आमचं मोबाईल वगैरे आणि बरेचसे काहीतरी कॅमेरे वगैरे तोडफोड झाली आहे. टॅब वगैरे असं काहीतरी गेलेलं आहे आमचं. जेव्हा पंचनामा केला साहेबांनी तेव्हा समजलं अंदाजित रक्कम 3.5 लाखापर्यंत जवळपास आहे. आपलं नाव काय? माझं नाव चंद्रकांत शिवराम जिते. अजून कुठे कुठे चोरी झाली का? लोहाऱ्यामध्ये जवळपास 8 ठिकाणी चोरी झालेली आहे. त्यामध्ये 5 दुकाने आणि 3 घरं आहे. आपली मागणी काय आता? साहेब, आमची मागणी अशी की लोहाऱ्याचा पोलिसांनी कडक बंदोबस्त करावा, व्यापारी सुरक्षित ठेवावे, एवढंच आमचं सांगणं आहे. जेणेकरून आताही झालं, पुढे भविष्यात असं काही होणार नाही याची काळजी घ्यावी. नमस्कार, माझं नाव दीपक रामदास खरे, लोहारा उपसरपंच. आज सकाळी 4:16 लोहारा गावामध्ये 7 ते 8 ठिकाणी घरफोडी झालेली आहे, दुकानफोडी झालेली आहे. आणि अतिशय म्हणजे भयावह असं परिस्थिती इथे आज आपण बघत आहोत. या संदर्भात पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी. आणि कारण की लोहारा हे वर्दळीचं गाव आहे, मार्केटचं गाव आहे. इथे नेहमी अशा घटना घडत असतील तर याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार आहे. किंवा इथे मॅनपॉवरसुद्धा कमी आहे. मॅनपॉवर इथे वाढवली गेली पाहिजे. एकच रात्रीच्या याला फक्त ओपीला एकच पोलीस असतो आणि एकच पोलिसाच्या भरोशावर लोहारा गावाची ही जी 18 ते 19 गावांची 18 ते 19 गावांची सगळं भिस्त फक्त एकच पोलिसांवर आहे. यावर सुद्धा काही पोलीस अधीक्षक साहेबांनी याच्यावर सक्रिय त्यांनी लक्ष देऊन SP साहेबांनी सक्रिय लक्ष देऊन त्याच्यावर तोडगा लवकरात लवकर काढावा हीच मी SP साहेबांना विनंती करतो. परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं या गोष्टीमुळे. हो, अतिशय भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण की जर 7 ते 8 लाखाचा ज्योती कृषी केंद्र इथे 7 ते 8 लाखाचा मुद्देमाल चोरटे घेऊन पळालेले आहेत. पवन मेडिकल इथे सुद्धा त्यांनी भरपूर म्हणजे त्यांनी 3 ते 4 हजाराचा माल ते घेऊन गेलेले आहेत. सारिका हार्डवेअर इथे सुद्धा त्यांनी 3 ते 3.5 लाखाचा मोबाईल्स वगैरे ते घेऊन गेलेले आहेत. एकूण म्हणजे 10-12 लाख रुपयाचा चोरी झालेली लोहाऱ्यावर. हो. तुम्हाला सुरक्षित वाटतं का?
अतिशय असुरक्षतेची भावना इथे आज निर्माण होते आहे. किंवा 18 ते 20 हजार लोकसंख्येचं गाव आणि पोलीस प्रशासन त्याच्यामध्ये फक्त पोलीस प्रशासन यामध्ये कुठेतरी कमी पडतं आहे असं आम्हाला एक भावना निर्माण झालेली आहे. पहिले टाकतात का बनवून टाकते आपण तरी जायचं.